मित्रांनो, जगात अनेक देशांमध्ये युद्ध झाली आहेत. त्यातील दुसऱ्या महायुद्धाला भीषण महायुद्ध म्हणले जाते. या युद्धामध्ये निष्पाप लोकांना आपला स्वतःचा जीव गमवावा लागला आणि यामध्ये हजारो सैनिक मारले गेले आहेत. त्यासोबतच त्यांची विमानही सुद्धा बेपत्ता झाली होती. आताच काही दिवसापूर्वी एक विमान सापडलं आहे. ते विमान कुणाचं आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. अमेरिकन एअरमन वॉरेन सिंगर यांनी 25 ऑगस्ट 1943 रोजी फोग्याजवळील इटालियन एअरफील्डवर झालेल्या हल्ल्यामध्ये ते बेपत्ता झाले होते. विमानासोबत बेपत्ता झाल्यामुळे त्यांना मृत घोषित करण्यात आले होते. 80 वर्षानंतर त्यांच्या विमानाचे अवशेष सापडले आहेत. हे विमान मेनफ्रोडोनियाच्या खाडीत 40 फूट खाली पाण्यात सापडले आहे. या विमानाचे अवशेष ओळखणारा व्यक्ती बिस्किवटी म्हणाले की हे विमान चांगल्या स्थितीत आहे आणि या विमानाचा तांत्रिक समस्येमुळे अपघात झालेला असावा असा त्यांचा अंदाज आहे. अपघातापूर्वी वॉरेन सिंगर यांनी विमानातून उडी मारली पण पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा असा त्यांचा अंदाज आहे. या विमानाच्या अवशेषात 50 कॅलिबर बुलेट आणि एक इंजिन क्रॅकर देखील सापडले आहे. अशी ही सापडलेल्या विमानाच्या अवशेषाची माहिती आहे. पूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.